भाऊ तुम्ही दुपारी काही खाणार आहेत काय? काय चालतं रे भावा? काही हिरवं काही वायल असं स्नॅक्समध्ये? वा वा, घेऊन ये ना कोणता स्नॅक्स आहे तुझ्याजवळ तर. स्नॅक्स तुम्ही आता दुपारी बाहेर झाडाखाली मांडू तुम्हाला की गव्हाणीतच मांडू? घेऊन ये ना गव्हाणी तर तेवढ्यासाठी कुठे बाहेर बांधतो रे. पण का रे, काय विशेष आहे बा? काही बड्डे गिड्डे आहे काय? नाही नाही विशेष काही नाही, असं सहज विचारून राहिलो मी तुम्हाला. आणि संध्याकाळी तुम्ही गव्हाचा उंडा खासान की तुम्हाला ढेप बी लागीन? गव्हाचं उंडा तर रोजच खाऊन राहिलो. तू असं कर, तू आज डेपच घेऊन येजो. की दोन्ही बी लागीन तुम्हाला, ढेप बी गव्हाचा उंडा बी? दोघाईचा बी ऑप्शन नसेल तर फार सुद्धा दोन्ही घेऊन ये. बरं. पण आता खरं सांग गळा, तुले माझ्यासोबत काय काम आहे तर? नाही काम काही नाही, असंच आपलं. तू हाव म्हण की नाही म्हण, काम तर आहे तुले माझ्यासोबत. नाही तसं काही विशेष तर नाही, पण बस पेरण्या येऊन राहिल्या जोड, मग म्हटलं तुमचं काम पडू शकते. पेरणी सोबत आमचा काय संबंध? आता तर तुम्ही ट्रॅक्टर वाले व्हायलाय ना. नाही अदलोक नव्हता तुमचा संबंध पेरणीसोबत, पण आता यावर्षी तुमची गरज पडणार आहे. यावर्षी तुमच्याशिवाय पेरण्या होणार नाहीत बुवा असं वाटते. काऊन ट्रॅक्टर विकलं वाटते तू ना? नाही ट्रॅक्टर विकलं नाही, ट्रॅक्टर आहे आपल्याजवळ, पण त्यात टाकायला डिझेल नाही ना हो बा. डिझेलचा तुटवडा राज्यात, डिझेल भेटून नाही राहिलं, म्हणून मग कसं तुमची गरज पडू शकते. हां म्हणून एवढा मस्का लावून राहिला तू नाही? नाही नाही तसं काही नाही ना हो. पण तू काय टेन्शन घेऊ राहिला? डिझेल भेटो की नाही भेटो, जर लोक शेतकऱ्याच्या दावणीले बैलजोडी बांधलेला आहे तर लोक पेरण्या होतीन म्हणजे होतीनच. नाही आपल्याला तेच पाहिजे बुवा, दुसरं काही नाही. अरे शेतकरी हकदार आहे त्या गोष्टीचा. आता तुझ्याजवळ 2 ट्रॅक्टर आहेत तरी बी तू काहीच कारण नसताना मले 12 महिने चारा पाणी टाकतं आणि मायशेन काढतं. बरोबर आहे की नाही? वा वा, कारण आहे नाही तर काय. तर शेतकऱ्याचं कसं आहे तुम्हाला सांगू काय, शेतकऱ्याला बैलजोडी असल्याशिवाय गमतच नाही, त्याला दावणीला बैलजोडी पाहिजेच.